पुन्हा एकदा या नवीनशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर बघा मला लावणीसाठी साड्या शिवायला आलेल्या आहेत। तर 5-6 साड्या आहेत माझ्याकडे लावणीसाठी आणि ह्या कट पिसापासून मला शिवायच्या आहेत। वेगळं कापड आहे तर त्या कट पिसापासून मला शिवायचे आहेत। त्यात मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आणि तर ही येलो आहे, तर ही येलो मला पदरासाठी वापरायचं आहे बघा। आणि त्याच्यानंतर त्याला मी लाइनिंग ह्या कलरचं लावणार आहे। सॅटिन येलो कलरचं अस्तर आहे, हे पण सॅटिन येलो कलरचं अस्तर लावणार आहे। त्याच्यानंतर ह्याचा मला पॅन्ट शिवायची आहे आणि हा पदर आहे। तर ह्याची प्रिंट वेगळी पण कापड एकच आहे। तर ह्याचं मला पॅन्ट शिवायची, ह्याचं पदर आणि हे आतून पॅन्टला लाइनिंग आहे। तर ही एक साडी आहे। त्याच्यानंतर हे व्हाईट कलरचं एक लाइनिंग माझ्याकडे आहे बघा। आणि ह्या व्हाईट कलरची मला ही एक शिवायचं आहे बघा। तर हे व्हाईट कलरचं बघा। तर ही याचा मला पदर घ्यायचा आहे, पदर आणि काष्टा, आणि याचं मला पॅन्ट शिवायची आहे। तर याची पॅन्ट शिवायची आहे। तर हा एक कलर आहे बघा माझ्याकडे व्हाईट कलरचं, ही लाइनिंग, हा पदर आणि काष्टा हे दोन्ही पण। त्याच्यानंतर हे व्हाईट कलरचं मी काष्टा शिवणार आहे आणि गुलाबी कलरचं माझ्याकडे पदर आणि पॅन्ट। तर हे दोन कॉम्बिनेशन मध्ये करायचं आहे। हे तरी सेम एका कलरचं झालं आहे आणि ह्याला दोन कॉम्बिनेशन आहे। तर हे माझं शॉपमध्येच राहिलेलं आहे, त्याच्यामुळे ते राहिलं। तर ह्या दोन साड्या मी आता सध्या कटिंग करणार आहे। आणि त्याच्यानंतर ही रेड मरून लेटी कलरची साडी आहे माझ्याकडे, कट पीस आहे, होऊ शकता। याची पण मला पॅन्ट शिवायची आहे। हे वरती घ्यायचं आहे मला, हे खाली टाकायचं आहे। तर ह्याची मला पॅन्ट शिवायची आहे। त्याच्यानंतर ह्याचा मी पदर करणार आहे। तर ह्याचा अस्तर शक्यतो शॉपमध्ये राहिलेला आहे, अस्तर माझ्याकडे आलंच नाही, ध्यानच नाही अस्तरचं। त्याच्यानंतर ही या कलरची एक साडी आहे। तर ही पण बेबी पिंक सारखी अशी साडी आहे, याची पण मला पॅन्ट शिवायची आहे। याचा मला पदर करायचा आहे आणि हे मला याचं काष्टा करायचं आहे। तर हे असे दोन, तर ह्याचे 3 सेपरेट आहेत आणि ह्याच्यामध्ये मला काष्टा आणि पॅन्ट हे दोन्ही पण करायचं आहे। तर बघूया कसं होतंय ते। नक्की तुम्हाला मी ह्याचं शिवलेले व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन, कसे झालेत कसे नाही ते। तर सध्या तर मी हे दोनच कटिंग करणार आहे आणि बाकीचं मी तुमच्यावर स्टिचिंग केल्यावर दाखवेन कसे झालेत ते। चला तर मग भेटूया पुन्हा अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।